कसे आहात सगळे? तर आज आहे पालखीचा दिवस आणि आम्ही चाललो आहे खाली पालखीला आणि आमच्या गोडाऊनला, म्हणजे आमचं गोडाऊन आहे अभीचं. तर तिकडे वारकरीची दिंडी येते दरवर्षी. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण वारकरी आले आणि त्यांना तिकडे आम्ही अन्नदान करतो. तर चला आपण जाऊया आणि बघूया. तर माझ्यासोबत आहे जिजा आणि जिजाचे पप्पा आणि आम्हाला लेट झालंय त्यामुळे मी फास्ट चाललो आहे. दरवर्षीप्रमाणे तिथे दिंड्या येतात. तर यावर्षीही तिथे दिंडी आली आणि तिथे अन्नदान चालू आहे आणि आपण लवकरच वारकऱ्यांना भेटणार आणि पालखीला पण भेटणार आहोत. सो स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आपण फायनली पोहोचलो आहे आणि वारकऱ्यांचं आगमन पुण्यात झाले. सगळीकडे वारकरी दिसतात आहे आणि सगळीकडे अन्नदान शिबिर चालू आहे आणि वारकरी रस्त्याने चालले आहेत विठ्ठल नामाचा गजर करत. एक मिनिट. देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार. पांडुरंगाची कृपा आहे तुमच्यावर. पण हाऊस उघडलं आहे ना आमच्या रायगड. इकडे बघ ना जिजा. कोण आले तिकडे? शांत बसा जिजा. नीट खेळा नीट. नमस्कार काका, कुठे आला तुम्ही?
कुठून आला तुम्ही? रायगड पनवेल. किती वर्ष वारी करता? मी 4 वर्ष करतोय. हा का? 25 वर्ष चालू आहे वारी. आणि तुम्ही? 4 वर्ष चालू आहे. हा का? आणि तुम्ही कुठून आला? बापरे. आनंद वाटतोय वारी करायला. आनंद वाटतो. खूप आनंद वाटतो वारी करताना. हा ना. तुम्ही कुठे राहता? नेरळ माथेरान. आणि किती वर्ष वारी करताय? 20 वर्ष झाले. हा का? पायी वारी. आनंदी. तुम्ही कुठून आला? मोपाडा चावणे, बापरे. तालुका पनवेल, जिल्हा रायगड. मी जवळजवळ 25-26 वर्षे वारी पंढरपूरची करतो. माझा विठ्ठल भेटला तेव्हा मी भेट देईन तेव्हा. काय? तुम्ही कुठून आले? तुम्ही किती वर्ष वारी करताय? 18 सालापासून करतो. रामकृष्ण. तुम्ही कुठून आला? आम्ही पनवेल रसायनिक आलो. आज आम्हाला 2007 पासून वारी करतोय आणि आज ही 26ची वारी म्हणजे मला 19 वर्ष झाली वारीला. त्यामुळे ते फक्त 2 वर्ष खंड पडला कोरोनामध्ये. हा हा. बस. तुम्ही पण तिकडनंच आल्या? आम्ही दोन्ही एकाच गावचे. हा ना. तर वारकऱ्यांना भेटून आम्हाला सगळ्यांनाच आनंद झाला. तर महाराष्ट्रातून लाखो वारकरी दरवर्षी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जात असतात. तर तुम्हाला माहिती आहे का वारीची परंपरा कोणी चालू केली आणि पहिला वारकरी कोण होता? तर वारकरी संप्रदायामध्ये असं लिहिलं आहे की पंढरपूरच्या पहिला वारकरी हा शंकर भगवानच होते. तर महादेव स्वतः विठ्ठल भक्त असून विठुरायाच्या दर्शनासाठी पहिली वारी त्यांनी पंढरपूरला केली अशी श्रद्धा वारकरी संप्रदायात आढळते. तर महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी वारकरी त्यांचा मुक्काम करतात आणि ज्या ज्या ठिकाणी ते मुक्काम करतात त्या ठिकाणची लोक त्यांना अन्नदान आणि वेगवेगळ्या वस्तू या दान करत असतात. कारण वारकरी त्यांना खूप मोठा टप्पा पार करायचा असतो. कर्मचारी असतील, मॅनेजर असतील, कोणी असतील, हे सर्व वारकऱ्यांचे कितीतरी म्हणजे आदर करतात. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आज सुद्धा या ठिकाणी त्यांच्या बँकेतर्फे सर्व स्टॉकच्या तर्फे उत्तम असं इच्छा भोजन म्हणायला काही हरकत नाही. मिष्टान्न भोजन, इच्छा भोजन असं उत्तम प्रकारे भोजन घ्या. तुम्ही वरण भात घ्या, लाडू घ्या, खीर, सर्व पदार्थ काही आज आपल्याला या ठिकाणी भोजन दिलेलं आहे. आपण त्यांचं करावं कौतुक तेवढे कौतुक कमीच आहेत. आपण त्यांचं स्वागत आपले जेवण झाल्यानंतर ते म्हणतात निवांत करू. तरी आम्ही जेवण करण्यापूर्वी सर्वांनी नामस्मरण करायचं आहे. हरे राम 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 हरे हरे हरे. तर आपल्या संस्कृतीत वारकरी संप्रदायाला अतिशय मानाचे स्थान आहे. दरवर्षी लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात.
त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, ओठावरील अभंग आणि मनातील अखंड श्रद्धा प्रत्येकाला प्रेरणा देणारी असते. वारकरी संप्रदाय आपल्याला प्रेम, समता, सेवा, साधेपणा आणि मानवतेचा संदेश देतो. वारीमध्ये गरीब, श्रीमंत, मोठा, कमी आणि पुरुष, स्त्री असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण एकमेकांना माऊली ह्या नावाने हाक मारतो. खरंच किती छान ना. टाळ, मृदुंग, वीणा आणि अभंगाच्या सुरात चालणारी वारी केवळ धार्मिक यात्रा नसून संस्काराची, एकतेची शाळा आहे. वारकरी हजारो किलोमीटरचा प्रवास करताना त्यांच्या चेहऱ्यावर थकवा अजिबात नसतो, कारण त्यांच्या मनात विठ्ठलवारी अढळ श्रद्धा आणि भक्ती असते. वारी ही खरंच महाराष्ट्राची अमूल्य परंपरा आहे. अशा वारकरी संप्रदायाला आणि त्यांच्या निस्वार्थ भक्तीला मनपूर्वक प्रणाम. आम्ही वारकरी विना खांद्यावरी, एका मुखाने हरिनाम गाऊया. चला नाचत पंढरीला जाऊया. बाजूबंद बेट मध्ये राऊळ मोठं, पांडुरंगाचे हरी नाम घेऊया. चंद्रभागेच्या तिरी उभा वाळवंटी, पांडुरंगाचे दर्शन घेऊया. रामकृष्ण हरी. सो फायनली मी घरी आली आहे आणि आता 7:30 वाजलेत आणि पालखी खूप आमच्या जवळ होती, पण खूप गर्दी होती आणि माझ्यासोबत वीर असल्यामुळे मला पालखीचं दर्शन एकदम जवळून नाही घेता आलं. तर दरवर्षीप्रमाणे मी लांबूनच दर्शन घेतलं. खूप लाईन असते आणि खूप गर्दी असते आणि गर्दीमध्ये शिरायला नको वाटतं, त्यामुळे लांबूनच दर्शन घेतलं आहे मी यावेळेस. सो असा होता आजचा दिवस आणि आजचा दिवस खूप छान गेला. अगदी भक्तिमय माऊलींच्या नामस्मरणात अख्खा दिवस मस्त गेला. भजन कीर्तन सगळीकडे एकदम पॉझिटिव्ह वाईब्स देत होते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.